कीर्ती मुखे जरी गाय हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पाठ कीर्ती मुखे जरी गाय हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा पवित्रची होय देह त्याचा पवित्रची होय देह त्याचा तपाचे सामर्थ्य तपिन्नला मुख तपाचे सामर्थ्य तपिन्नला मुख तपाचे सामर्थ्य तपिन्नला मुख तपाचे सामर्थ्य तपिन्नला मुख चिरंजीव कल्प वैकुंठ चिरंजीव कल्प वैकुंठीनाथे चिरंजीव कल्प वैकुंठीनाथे पितृभात्रा सगोत्र अपर मातृपितृ भ्राता सगोत्र अपार मातृपितृ भ्राता सगोत्र अपर मातृपितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊन चतुर्भुज नर होऊन चतुर्भुज नर होऊन ज्ञान गुढ गम्य ज्ञान द्वाला धरे गम्य ज्ञान देवाला धने ज्ञान गुढ गम्य देवाला गम्य ज्ञान देवाला धने निवृत्तीने दिसले माझे हाते निवृत्तीने दिसले माझ्या हाती हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी विठोबार कुमार हरे विठोबार कुमार 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 हर कुमार श्री भगवान पांडुरंग परमात्मा श्री ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय शांती ब्रह्म एकनाथ महाराज आदिगुरु श्री शंकराचार्य इत्यादी सर्व संतांच्या अलौकिक हेतुके अकारण करुण अशा कृपेने श्री ज्ञानोबारायाद्वारा विरचित हरिपाठाचा विचार करत असताना 16व्या अभंगापर्यंत आपण संक्षेपाने विचार केला. आता आपण 17व्या अभंगाच्या विचाराला आरंभ करणार आहोत. पुनः भगवान श्री ज्ञानोबाराय नामस्मरणाचं महत्व किती आहे हे प्रगट करून सांगतात. या जगामध्ये कोणी कसे वागत, परंतु परमार्थामध्ये पवित्रतेला फार महत्व आहे. मनुष्याची पवित्रता ही अतीव आवश्यक आहे. परंतु त्यामध्ये यदा कदाचित अपवित्र झाला तर अपवित्र अवस्थेमध्ये साध्याची मनुष्याला प्राप्ती होत नाही.
म्हणून पावित्र्य अपेक्षित आहे आणि त्या पावित्र्याकरिता साधक प्रयासही करतात. म्हणून पवित्रता आणि मलिनता ह्या दोन बाजू आहेत. मनुष्य पवित्रतेकडे जाईल, नाही तर अपवित्रतेकडे. मनाची पवित्रता, वाणीची पवित्रता आणि देहाची पवित्रता, मनाची अपवित्रता, वाणीची अपवित्रता आणि देहाची अपवित्रता, ही एकंदरीत सर्व तीन प्रकारचे आहे. म्हणजे मनाची पवित्रता आणि अपवित्रता याचा आपण सरळ विचार केला पाहिजे. काही अशीच आपण जी नित्य प्रमाण बोलत असो तशी महाभारतातही प्रमाण दिली की मनाची अपवित्रता कशाने होते, वाणीची अपवित्रता कशाने होते आणि देहाची अपवित्रता कशाने होते. मनाची अपवित्रता होते परद्रव्येष्वभिध्यानम मनसानिष्ठ चिंतनम. मिथ्याभिनिवेशश्च मानसिकं तत् त्रिविधम मानसिकं पापम. जेव्हा आपण दुसऱ्याच्या द्रव्यावर, दुसऱ्याच्या धनावर नजर ठेवून राहतो, दुसऱ्याच्या जमिनीवर नजर ठेवतो, ही कशी मी हडपावी, हे धन मी कसं ग्रहण करावं, अशा प्रकारची जर वृत्ती ठेवली तर त्याने मन अपवित्र होतं. परद्रव्येष्वभिध्यानम मनसानिष्ठ चिंतनम. मनाने अनिष्ट वस्तूचं चिंतन करणं, खराब वस्तूचं चिंतन करणं, जे योग्य नाही, इष्ट नाही, त्याचं चिंतन करणं. समजा इष्ट परमात्मा तद भिन्न सगळं जगत अनिष्ट आहे, या अनिष्टाचं चिंतन करणं हे मानसिक पाप आहे. यानंही मन अपवित्र होतं. आणि मिथ्या अभिनिवेश, व्यर्थच आपण एक मनामध्ये धरून ठेवणं, यानं मन अपवित्र होतं. म्हणून ही मानसिक अपवित्रता मनुष्यानं दूर केली पाहिजे. कामक्रोधाधिक आहेच आहे. तसेच वाचिक अपवित्रता आहे की असत्यम अनृतम चैव पारुष्यम च तथैवपि असंबद्ध प्रलापश्च मानसिकं स्यात् चतुर्विधम. दुसरं कोण अनृत बोल, असत्य बोलणं. अच्छा, एक शब्द गेला. खोट बोलणं हे वाचिक पाप आहे. यानं वाणी अपवित्र होते. पैशून्य, चुगली करणं पाहिजे, त्याच्यात दोष नाही.
पण सांगत राहणं, चुगल्या करणं हे मानसिक वाचिक पाप आहे. पारुष्यम कठोर बोलणं हे वाचिक पाप आहे. आणि असंबद्ध फालतू बोलत राहणं, काही विषयाला धरून न बोलणं, बस फालतू बोलत राहणं, हे सुद्धा वाचिक पाप आहे. आपल्याला संस्कृत बोला म्हणून आपण सांगतो, पुढे आहे तर भरपूर आहे दादा. शिक्षा योग्य पदार्थ म्हणजे यानं वाचिक पाप होत आणि याने वाणी अपवित्र होते. तसेच देहही अपवित्र होतो. की स्वदत्तानाम उपादानम परोपसे परदारोप सेवा आणि एक आहे हिंसा चैवा विधानता. स्वदत्तानाम उपादानम हिंसा चैवा विधानतः परदारोप सेवा च कायिकम स्यात् तत्त्रिविधम. म्हणजे कायिकम कायिकम त्रिविधम स्मृतम. स्वदत्तानाम उपादानम म्हणजे आपण एखाद्याला काही वस्तू दिली आणि ती वस्तू म्हणजे दान रूपानं दिली, पुन्हा ती वापस घेणं त्याला कायिक म्हणतात. किंवा अदत्तानाम उपादानम, कोणी आपल्याला वस्तू दिलीच नाही आणि ती आपण घेतली तर ते हे कायिक पाप आहे. त्याला चोरी म्हटली जातं. आपण दिलेली वापस घेणं हेही पाप आहे. किंवा दुसऱ्यानं आपल्याला दिलीच नाही आणि त्याची वस्तू उचलून आपण आपल्या प्रयोगात आणली, लगेच उत्तर द्यायचं, त्याला काय होतं आहे की नाही. हे कायिक पाप आहे. यानं शरीर अपवित्र होतं. तसंच हिंसा चैवा विधानतः विधीचा त्याग करून हिंसा करणं हेही कायिक पाप आहे. आणि परस्त्री संगती हेही कायिक पाप आहे. यानं शरीर पवित्र होतं. यद्यपि बाह्यमळ हा स्नानानं शरीर धुण्यानं जाईल, परंतु हा पापात्मक मळ या शरीर धुण्यानं जाणार नाही. मग याच्याकरिता तदुपयोग्य वस्तू तेच साधन आपण केलं तर या सर्वांची मल दूर होऊ शकतात. ते साधन कोणतं, त्याचं कथन श्री ज्ञानोबा अभंगाच्या प्रथम चरणात करतात. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाया, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाया, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाया, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाया, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देहा त्याचा,
हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा. श्री ज्ञानोबराय बोलतात की जर मनुष्य हरिपाठ कीर्ती मुखाने गाईल तर हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय तरी पवित्र तो होय देह त्याचा, त्याचा तो देह पवित्र होतो. जर भगवंताचं नाम स्मरण तो मुखाने करू लागला तर त्याचा तो देह पवित्र होतो असं बोलतात. मग हा देह पवित्र होतो तो होईलच कसा? संदेह येतो. कारण की ज्याचा जो स्वभाव असतो तो पदार्थ स्वतःचा स्वभाव सोडत नाही. जसं आधी होता वाघ्या मग झाला पाग्या, त्याचा स्वभाव त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना. जात नाही. आधी होती दासी मग तिसी पट्टराणी केले तिसी, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना. स्वभाव जात नाही. मग या शरीराचा स्वभाव आहे अपवित्रता. शरीर स्वभावतः अपवित्र आहे. श्री जगद्गुरु तुकोबराय बोलतात शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे तार, शरीर दुर्गंधीची तार. नाही अपवित्र शरीरायसे, नाही अपवित्र शरीरा ऐसे, नाही अपवित्र शरीरायसे, नाही अपवित्र शरीरायसे. नाहीतर पुढचं चरण बोलायचे ना शरीर पवित्र सांगले तरी बा शरीर उत्तम सांगले. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीरा ऐसे. श्री जगद्गुरु तुकोबराय बोलतात की शरीरासारखं अपवित्र कोणीच नाही. सगळ्यात अपवित्र पदार्थ म्हणजे शरीर. याच्यासारखं अपवित्रच नाहीये. का? त्याचं कारण आहे शरीरातील जे मटेरियल आहे ते फार अपवित्र आहे. सगळे पदार्थ शरीरातले अपवित्र. मग तेच लिहिलं हा देह नाशवंत मूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कर्म कीटकाचा सांधा, रव रव दुर्गंधी रे अमंगळतीचा बांधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई वृंदा. हा देह नाशिवंत आहे असो त्याचा प्रश्न नाही. मूळ मूत्राचा बांधा, याच्यात मल मूत्र अस्थि मज्जा हेच सगळे पदार्थ आहेत. आणि या पदार्थानं भरलेला आहे. वरती बस चांबड्याचा थर दिलाय. एखाद्याला म्हटलं, एखाद्याने काय केली की मस्त सुंदर सोन्याचा चांगला घडा आणला आणि म्हणे, आणि त्याच्यावर लेबल फार सुंदर लावलं, सोन्याचा घडा दे सोडून. एक असं खोकं म्हणतो ना आपण, सुंदर आणलं, एवढं दिसायला सुंदर,
की पाहूनच मनुष्य घ्यायला तयार होईल, परंतु त्याच्यामध्ये भरवली होती विष्ठा. मग कोणी घेईल का? कितीही चांगला जरी असला तर त्याला दूर कर, त्याला दूर कर, लगेच आपण असं बोलतो. मग या शरीरात हे सगळं भरलेलं आहे. सगळे पदार्थ अपवित्र आहेत. एकही पदार्थ शरीरामधला चांगला नाही. ज्याच्यावर आपण इतकं प्रेम करतो ते शरीर इतकं खराब आहे. बस वरून चामडं चांगलं दिलं म्हणून आपल्याला वाटतं की हे फार चांगलं आहे, परंतु हे चामडं थोडं जरी निघलं तरी इतकं घाण होतं, यासारखं घाण काहीच नाही. ते पहा, जे काही शरीर वर रॉकेल वगैरे टाकून जाळवतात त्यांचं वरचं चामडं गेल्यावर फोटो जरी पाहिला तर काय होईल? मनुष्य काही खाऊ शकणार नाही, इतकं खराब आपल्या मनात येतं. तुम्ही पहा, मग असं हे शरीर अपवित्र आहे. या शरीरामध्ये इतकी खराबी आहे. श्री नाथ बाबांनी या शरीराचं वर्णन करताना लिहिलं, नर शरीर ग्रह सांकडे, आडी पाखाड्या नुसती हाडे, अस्तीच्या मिढी दोहीकडे, ओले कातडेणी मढीले. हे शरीर आहे कसं? हे नर शरीर. हे काय आहे का सांगतात? नुसती याच्यात हाड आहेत. बर, बाकी कोण सगळे हाडे हाडे ओल, बस कातड्यानं याला मढवलेला आहे. त्यासी सर्वांगी सगळे, दिधले रोमावळीचे खेळे. ठोकलं कशानं? ओलं कातडे हाडांना. केस केस रोमावळी यानं हे खेळे आहेत त्याला. गालोनी नखाचे खोबळे, अग्रबळे बुजिले. मग आता हे काय छिद्र आहेत हे असे? मग हे आता नळ्या, त्याला मग काय घातलं? टोपणं लावले. कशाचे? नखाचे. अस्ति मांस चर्म बांधा, सर्वांगी आवळूनी दिधला सांधा. रंगीत चर्म रसना स्वादा, पुढिले बांधा बाधिले. सांगतात नाथराय की हे शरीर अस्ति आहेत, हाडकं आहेत, मांस आहे, चामडा आहे, यांचा बांधा आहे आणि याला आवळून सांधा बांधलेला आहे. एक रंगीत जीभ आहे, ही आस्वादना करता दिली, ही पुढचा आस्वाद करता करता पुन्हा बांधून टाकते. वायू प्रसन परिचारे, केली प्राण रंध्रे. वरी ढळमळीत शिखरे, वाळांकुरे लाविले. आणि याच्यामध्ये प्राण संचार प्रारंभ केला. मग याच्यात पुढे सांगतात, बुजून भीतरील सवडी, बांधा टिले नवनाडी. विष्ठामूत्रांची गाडी, नित्य परवडी साठवण. विष्ठा मूत्र याच्यामध्ये नित्य निरंतर साठ आहे. कधी आतमध्ये विष्ठाने असं होणार नाही, नित्य भरलेलं राहील. बुजून भीतरिले अवकाशी, दुर्गंधी उठली कैसी. तिची प्रवाह अरणिसी नवद्वारांसी वाहताती. आणि आतली अपवित्र, आतली दुर्गंधी ही कशी आहे हे जर अनुभवायचं असेल तर नवही छिद्रातून येणारे पदार्थ सांगून पाहावेत आणि मग आपण विचार करावा की हे किती पवित्र आहे. किती अभिमान करतो आपण या आतल्या
नासक्या तुसक्या देहाचा इतका अभिमान करतो की भयानक. मग असं एवढं अपवित्र देह असताना जे ज्ञानोबा आहे हा देह पवित्र होतात असं कसं म्हणतात बा? हा देह कशा कशामुळे अपवित्र आहे सांगतात की स्थानात या स्थानात या शरीराच्या उत्पत्तीचं स्थान कसं आहे अपवित्र? आईची कुस किती पवित्र आहे. अपवित्र स्थानात या देहाचा वास झाला 9 महिने. जेव्हा उत्पन्न व्हायचं तेव्हापासूनच अपवित्र स्थानात वास केला. बीजात याच कारण अपवित्र आहे. पित्याचं रेत आणि मातेचं रज या दोघापासून या देहाची उत्पत्ती होते. म्हणून कारण या देहाचं अपवित्र आहे आणि अपवित्र कारणापासून उत्पन्न झाला. उपष्टंभात हे जे काही अन्नादी आहे रस त्याच्यामुळे याने अपवित्रता येते. मनुष्य अन्न जर अपवित्र खाऊ लागला तर हा देह अपवित्र होतो. म्हणून अपवित्र अन्न कधीच खाऊ नये. कारण की पवित्र अन्न केलं तर देह पवित्र होतो. तुम्ही कोणताही पदार्थ खा, बाजारू पदार्थ कोणतीच पवित्रता पालन करत नाहीत, कोणत्याच पावित्र्याचं. बाजारातले बनवणारी स्त्री असू शकते, बनवणारा पुरुषही असू शकतो, बनवणारा स्वधर्मी असू शकतो, परधर्मीही असू शकतो, कोणीही असू शकतो. आणि स्त्रीनं जर रजस्वला अवस्थेत बनवलं तर या आपला असलेला परमार्थाची राख रांगोळी होऊन जाईल. का खावेत पदार्थ बाहेरचे, पण लाजही वाटत नाही. पॅकेट मध्ये असतात, मनुष्य खातात. किती खराब आहे. जिथं आपण शिवू शकत नाही, प्रवेश स्पर्श नाही केला जात अशा अवस्थेत आता शहर आणि सगळ्या ठिकाणी तसंच आहे. कोणी कसंही अपवित्र काम करत. बर जे बनवणारे बाथरूमला गेल्यावर तसेच आले की स्नान करून आले की हात धुवून आले की असेच उठून आले, कोणाला माहित. येऊन आले त्याच्यात थुकले की मुतले की काय केलं कोणाला माहित. पदार्थ आवडतात, खात जावे आहे ना महात्मा. मग त्यानं आपली बुद्धी कशी होईल? चांगली होणार नाही भाऊ, खराब होते. कारण की हा देह सुधारविण्याकरता एक काल नाही लागत, अनंत कालावधी लागतो. याच्याकरता सावध राहावं महात्मा. निधनादपि है ना, उपष्टंभात निस्संदात निधनादपि. स्वेद इत्यादी येत असल्यामुळे घाम येतो, त्याने शरीर अपवित्र होत. आणि मरण आलं तरी ते शरीर अपवित्र आहे. कायम आधेय शौचत्वात. आणि हे शरीर, या शरीराचा आश्रय जे जे घेत ते सगळं अपवित्र होतात, म्हणूनही शरीर अपवित्र आहे. म्हणून पंडित लोक याला अपवित्र असं म्हणतात. आणि हे शरीर पहा, या शरीरात आलेले कितके पदार्थ अपवित्र होतात, सगळेच. नाना सुद्रव्य गोमटी झाली या शरीर ही पैठी होऊन ठाती किरटी. मळूची जेवी. या शरीरात आपण काही चांगला पदार्थ खाल्ला, गुलाबजामू खाल्ली तुम्ही, दुसऱ्या दिवशी म्हणले माझे गुलाबजामू दे वापस. किती पवित्र देतस रे.
सगळे अपवित्र होतात ना. म्हणजे इतकं अपवित्र शरीर, आणि या शरीराला ज्ञानोबराय बोलतात की हे पवित्र होत. बर शरीर पाहिलं तर ही तीन आहेत, स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर. ही तीनही शरीर अपवित्र आहे. स्थूल शरीर आता तर पाहिलं मळमूत्रांद्वारे हे शरीर अपवित्र आहे. सूक्ष्म शरीर सुद्धा अपवित्र आहे, काम क्रोधादी विकारामुळे. ऐक नाही, काम क्रोधादी विकारामुळे हे शरीर अपवित्र आहे. कारण की काम क्रोध शरीरात आले रे आले, दुसरी अपवित्रता काहीच नाहीये. म्हणून हे सगळे विकार, या विकारांनी शरीरामध्ये अपवित्रता येते. आणि अज्ञान हे आवरक असल्यामुळे, आच्छादक असल्यामुळे ते स्वतः सुषुप्ती कारण शरीर अज्ञान हे अपवित्र आहे. मग ही तीनही शरीर स्वतः स्वभावतः अपवित्र आहेत. मग ही पवित्र कशी होतील? तर त्याचं उत्तर श्रीज्ञ या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. ज्ञानोबराय बोलतात ना की आपल्या मुखानं भगवंताचं नामस्मरण केलं असता, हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा तो देह पवित्र होतो. पण कधी मुखाने भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं तर देह पवित्र होतो. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, 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 पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. जो वदे अच्युता सर्व काळ, जो वदे अच्युता सर्व काळ, जो वदे अच्युता सर्व काळ, तयाच्या चिंतने तरतील दोष, तयाच्या चिंतने करतील दोषी. जो वदे अच्युता सर्व काळ, जो वदे अच्युत सर्व काळ, जो वदे अच्युता सर्व काळ, तयाच्या चिंतने करतील दोष, तयाच्या चिंतने करतील दोष, करतील दोष, करतील दोष. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ, जो नित्य निरंतर भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतो, त्याची वाणी ही पवित्र होते आणि त्याचा देह सुद्धा पवित्र होतो. कारण की जी वस्तू अपवित्र आहे तिला पवित्र करण्याचा प्रयास केला पाहिजे. हा देह अपवित्र आहे हे आपण पाहिलं, परंतु हे तिघही पवित्र करायचं असेल तर त्यांना त्याच्या योग्य साधना केली पाहिजे. देहाची पवित्रता कशाने होते? जर दैहिक तप केलं तर
मग देह पवित्र या ठिकाणी नामस्मरण सांगितलंय, याने होत आहे. कारण की श्री ज्ञान भगवान परमात्मा बोलतात दैहिक तप करावं, मग ते पवित्र होईल. कोणकोणतं तप सांगितलं? देवद्विज गुरुप्राज्ञ पूजनम शौच मार्जवम ब्रह्मचर्य महिंसा च शारीरम तपोच्यते. आपण काय केलं पाहिजे? प्रतिदिन देवपूजा केली पाहिजे. करतो का? देवपूजा प्रतिदिन करावी, देवाच्या पूजेत सहायता व्हावी, यानं देह पवित्र होतो. देव द्विज द्विज ब्राह्मण पूजन यानं हे देह पवित्र होतो. गुरु है ना, देव द्विज गुरु गुरु पूजन याने देह पवित्र होतो. आणि प्राज्ञ म्हणजे विद्वान, विद्वानाचं पूजन केल्यानेही देह पवित्र होतो. म्हणून देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौच मार्जवम. शौचम देह आपला नित्य पवित्र ठेवावा. बाथरूमला गेल्यावर थोडं सावधता है ना, पावित्र्य असावं. आपण स्नान करूनच नूतन चांगले पवित्र कपडे घातले पाहिजेत. बाथरूमला गेला तसाच आला, टावेलला शिवला, दुसरीकडे ठेवला आणि पुन्हा आंघोळ केला आणि त्याच टावेलला अंग पुसलं. असं कोण कोण करत? असं नाही केलं पाहिजे. आपण जोपर्यंत स्नान करत नाही टावेल कशालाच स्पर्श करू नये. नाहीतर तो अगोदर धुवायचा, मग नंतर 7 वेळेस फटकायचा, मग अंग पुसायचं. नाहीतर ओल्या कपड्यानं तसं जर आपलं अंग पुसवलं तर कुत्र्यानं चाटल्यासारखं होतं. म्हणून कधीच अंगावरचा कपडा आहे आणि तो ओला की एकदा पिळला लगेच अंग पुसवलं हे योग्य नाही. त्याला 7 वेळेस असं झटकायचं, मग तो पवित्र होतो, मग आपलं अंग पुसायचं. सगळ्याला काहीतरी शास्त्र उपाय सांगता येत असे, परंतु नाहीतर आपण कसंही राहायचं कसंही खायचं हे नसावं. ब्रह्म शौच आर्जव सरळ असणं, ब्रह्मचर्याचं पालन करणं, हे का नाही. अष्टविध मैथुनाचा त्याग करणं. आणि सगळ्यात मुख्य या जीवनात ब्रह्मचर्याला फार महत्व आहे. ब्रह्मचर्य मनुष्य जितकं अधिक काटकसरीनं त्याचं पालन करेल तितका तो आपल्या जीवनामध्ये उत्कर्षाला प्राप्त होऊ शकतो. तितकी बुद्धी सुदृढ, तितकी बुद्धी चंचल, म्हणजे तितकी कार्यकारी राहू शकते. शरीर घळमट राहू शकत नाही, शरीरात उत्साह नित्य राहील. म्हणजे हे पालन करण्याचा प्रयास नित्य करणं. आणि अहिंसा हे शारीरिक तप आहे, यानेही शरीर पवित्र होतं. तसंच वाणीच्या पवित्रतेकरता सांगितलं अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रिय हितम चयत स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तपोच्यते. कोणाला दुःख होईल असं न बोलणं, उद्वेग न करणारी वाणी बोलणं तप आहे. सत्य बोलणं तप आहे वाणीचं. प्रिय बोलणं, हितकारक बोलणं वाणीचं तप आहे. स्वाध्याय अभ्यास, निरंतर आपला स्वाध्याय करणं, अभ्यास करणं हे वाचिक तप आहे, पण केला पाहिजे. तुम्ही माहितीये संस्कृत बोलणं हे फार मोठं वाचिक तप आहे. मला ते आता आठवे ना, परंतु संस्कृत केवळ नित्य व्यवहार करणं तिला ब्रह्मलोकी मय्यते, ब्रह्मलोकात तो पूजित होतो. आणि आपल्याला काय
कोणती स्थिती आहे पता नाही, पण नित्य निरंतर प्रयासही करत नाही. जर नाही आला एखादा शब्द बोलले मराठी, हळूहळू ती पूर्ण भाषा सुदृढ झाल्यावर काय अडचण येणार आहे? पण नाही, आपल्याला ते जमतच नाही, चांगलं नाही आवडत है ना. खराब फार चांगलं वाटतं. दुसरं पहा, मनाची पवित्रता काय? मनप्रसाद, सौम्यत्व, मन प्रसन्न ठेवणं, सौम्य असणं, जास्त उग्र नसणं, मौन राहणं, मनावर ताबा ठेवणं आणि अंतःकरण शुद्ध ठेवणे, मानसिक तप आहे. यानंही मन पवित्र होतं. परंतु ही जरी 3 साधना असली, मग 3 साधनापेक्षाही या सगळ्यांना पवित्रता आणणार या ठिकाणी श्री ज्ञानोबरायांनी एक साधन सांगितलं. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. मग या नामस्मरणानं हा देह पवित्र होतो. मग वस्तुतः ही हाड सुद्धा सगळं विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागतात. एक साधू होते, एकानं वाटायचं ते असे एकदा एक ठिकाणी नर्मदेच्या तटावर पडले, झोपले मस्त आनंदात. आता संध्या वंदन करणारे आपल्यासारखे एक जण, तुला काय पडले साधू होऊन, नामस्मरण करत नाहीत, काय नाहीत, संध्याचा टाइम आहे, आज उगं पडले. साधूला थोडे वाटलं, काहीच नाही, बसले आपल्या आनंदाने. दुसरे साधू, ते साधू, आणि जर एवढं कर ना, ते म्हटलं एवढं शरीराला थोडा तुझा कान लावून पहा. त्यानं कान लावला, शरीराच्या रोम रोमातून भगवंताचं नामस्मरण येऊ लागलं. आपण मग नित्य निरंतर विठ्ठल 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 त्यांचे जी नामस्मरण करत असतील, पण नित्य रोम रोमातून नामस्मरण येऊ लागलं. याचं कारण काय? कारण की इतका जप केलाय, मग तो त्यात तल्लीन आहे. बरं, हे जप आहे ना, सगळ्याला वाटतं की मुखन तोंडानं मोठ्यानं केला तर जप होतो, असं बसल्यावर होत नाही, इकडे तिकडे चालल्यावर होत नाही. उलट याच्यातही फार होतं. तुम्ही करता का पण कधी असं? का मनच थांबत नाही? असंच का नित्य करायचं? पुढे आपण इकडे तिकडे जात असलो ना, जप आपला नित्य नित्य चालू ठेवायचा, तो बंद राहता कामा नये. आणि हा जप केला तर आपलं सगळं पवित्र होऊन जातं. म्हणून पहिला या देहाविषयी तादात्म्य असणारा अहंकार तो दूर होतो. आणि अहंकार हीच मुख्य अपवित्रता आहे. तो अहंकार दूर होतो. मनातली काम क्रोधादी विकार दूर होतात. मन पवित्र करायचं झालं तर नामस्मरणानं काम क्रोधादी विकार जातात. शारीरिक तपाने पवित्र होत आहे बरं का. अनेक साधना आहेत तशा, इथं नामस्मरण एक साधना सांगितली. अन्न सुद्धा शरीराच्या मनाच्या पवित्रतेचं कारण आहे. जगद्गुरु तुकोबराय बोलतात, आणि पहा अन्न पवित्र करण्याकरिता मग अन्न पवित्र कसं होईल, तर भगवंताचं नामस्मरण करत भोजन करणं. महाराजांनी लिहिलं, पवित्र ते अन्न हरी चिंतनी भोजन, हरि चिंतनी भोजन, हरि चिंतनी भोजन. पवित्र ते अन्न हरि चिंतनी भोजन, हरि चिंतनी भोजन, हरि चिंतनी भोजन. एरवेठ्या पोट भरी, एरवेठ्या पोट भरी, एरवेठ्या पोट भरी,
रवेट्या पोट भरी साममस्त पोट भरे साममस काचे परी साममस काचे परी साममस काचे परी रवेट्या पोट भरे श्याम मसकाचे परी श्याम मसकाचे परी श्याम मसकाचे परी. पवित्र ते अन्न म्हणजे आपल्याला अन्न पवित्र केलं तरी देह पवित्र होतं, मन पवित्र होतं. मग हेही आहे, परंतु जर तिथंही भोजनाद्वारे आपल्यालाही मन पवित्र करायचं असेल, देह पवित्र करायचं असेल तर हरिचिंतनी भोजन भगवंताचं नाम स्मरण करत भोजन करावं. आणि जे भगवंताचं नाम स्मरण करत भोजन करत नाहीत एरवेठ्या वेठ्या पोट भरी. आणि हे दुसरे म्हणजे बस पोट भरण्याचं काम. तिथे वेठ्या शब्द वापरला, त्याचा अर्थ आपण पाहिलेला नाही एवढा. हा, वेठ्या म्हणजे रेडा. असू द्या तुमचा आज मी सध्याला कोणतेही अर्थ घ्या, जोपर्यंत पाहिला नाही तोपर्यंत कोणताही मानायला तयार आहे. बस म्हणजे व्यर्थ पोट भरणे. जसं चाम मस काचे परी चाम म्हणजे चांबड. आता हे एखादं भरण आहे, त्याप्रमाणे या बाकीच्यांची स्थिती आहे. म्हणून आपण बस या सर्वांच्या पवित्रते करता नामस्मरण सहित करावं. सगळं भोजनाधिक सगळ्या क्रिया म्हणजे नामस्मरण आलं तर सगळं पवित्र होऊन जातं. अंतकरणातील काम क्रोध ही या नामस्मरणाने दूर होतात. तो का म्हणे नाम ज्याचे नाशी क्रोध काम हरी भव भ्रम उच्चारिता वाचेसी. यानं काम क्रोध हे दूर होतात. म्हणून नित्य निरंतर याच्या विशेष पुढे पहा खाली. माझी कथा माझे नाम सकळ पातका करी भस्म हेच चित्त शुद्धीचे वर्म अस्ति सुगम उद्धवा. उद्धवा, चित्त शुद्धीचं एकमेव साधन भगवंताचं नाम. मग यानं काय होतं? नाना योग याग वेदाध्ययन करिता पवित्र नभे म्हणून ते करिता हरिकथा श्रवण होय अंतकरण पुनीत. भगवंताची कथेच स्मरण श्रवण केलं तर अंतकरण इतकं पवित्र होतं. आणि त्याच बरोबर यानेच या म्हणजे देह म्हणजे आपला स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह तोही पवित्र होतो. कारण की यानं कारण देह पवित्र होण्याचं कारण म्हणजे भगवंताचं नामस्मरण केलं असता भगवान परमात्मा ज्ञान देतो आणि त्या ज्ञानाने अविद्येचीच निवृत्ती होते. म्हणून तो सुद्धा पवित्र होतो. या प्रकारे त्रिविध देहाची पवित्रता केवळ नामस्मरणाने होते. मग अशा प्रकारचा साधक नामस्मरण करणारा त्यांनी काय काय केलं आणि त्याचा वास कोठे होतो द्वितीय चरणात सांगतात. तपाचे सामर्थ्य तपिनला मोप 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 तपाचे सामर्थ्य तपिनला अमोप तपाचे सामर्थ्य तपिनला
नामाचे सामर्थ्य कपिनला मूक चिरंजीवा कल्पा वैकुंठी नाद चिरंजीव कल्पा वैकुंठी नाद हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना चिरंजीव वैकुंठी नाद चिरंजीव कल्प वैकुंठी नाद हरि मुखे माना 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 त्या नामस्मरण करणाऱ्या साधकानं काय केलं सांगतात तपाचे सामर्थ्य काय आहे तपिन्नला अमोप तपाचं हे सामर्थ्य आहे की तो तपाच्या या नामस्मरणात्मक तपाच्या सामर्थ्याने अनंत तप केली. याच्या तपाची गणनाच होत नाही. किती तप केली असते. अरे नामस्मरण करताना जर आपण चाललो तर प्रत्येक पावलास एक यज्ञ होतो. एवढं फळ आहे. राम म्हणता वाट चाले यज्ञ पाऊला पाऊली यज्ञ पाऊला पाऊली हा यज्ञ पाऊला पाऊली रामवता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली यज्ञ पाऊला पाऊली यज्ञ पाऊला पाऊली यज्ञ पाऊला पाऊली भगवंताचं नामस्मरण करत चाललं तर प्रत्येक पावलाला यज्ञ. असा यज्ञ करण्याकरता फार काबाड कष्ट करून तो यज्ञ करावा लागतो. परंतु नामस्मरण केलं तर पावला पावलाला यज्ञ आहे. एक हरिनाम जपता घडे कोटी कोटी यज्ञ नित्य जाचा. पण एक हरिनाम घेतलं तर ते सगळे यज्ञ घडतात पहा. आणि तसंच नामस्मरण केलं तर तप होतात. अनंत जन्माचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरि पाठ सर्व मार्ग सुगम हरि पाठ अनंत जन्माचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरि पाठ सर्व मार्ग सुगम हरि पाठ हरि पाठ अनंत जन्माचे तप अनंत जन्मात केलेलं असेल तप त्याची बरोबरी एक नाम करत. म्हणजे एक नामानं अनंत जन्माचं तप होतं. इतकं नाम श्रेष्ठ आहे. रामकृष्ण उच्चार अनंतराशी तोप पापाचे कळप पळते. म्हणजे अनंत तप एक केवळ भगवंताचं नामस्मरण केल्यानं होतं. आणि या नामस्मरणाचं फळ काय तो त्याचा निवास कोठे आहे सांगितलं की चिरंजीव कल्प वैकुंठ नांदे. तो चिरंजीव म्हणजे अनंत फार दीर्घकाळ कल्प तो कल्प वैकुंठामध्ये निवास करतो.
आणि ही वैकुंठात राहणं ही कोणती भक्ती आहे? सांगतात सलोक ती मुक्ती, सलोकता मुक्ती, याला सलोकता मुक्ती प्राप्त होते. आणि एक काळ राहत नाही, अनंत काळापर्यंत दीर्घ काळ याचं त्या ठिकाणी वास्तव्य होतं. श्लोक पद्मपुराणातले दिले. दिवा रात्र उचये भक्त नाम मात्रोपजीविन वैकुंठवासिनस्ते हि तत्र वेदा हि साक्षिणः. वैकुंठ प्राप्य नो तेषां पुनरागमनं कदा विष्णु भक्ति कृपायेन विष्णुलोके वसत्यसो. दिवस रात्र भगवान परमात्म्याच्या नामस्मरणावर जगणारे वैकुंठात जाऊन राहतात. त्याला साक्षी कोण आहे? वेद. वैकुंठाला प्राप्त करून त्यांचं पुनरागमन कधीच होत नाही. विष्णू भक्ती ज्यांनी केलेली आहे असे वैकुंठात जाऊन राहतात. म्हणजे यांचं नित्य वैकुंठात राहणं आहे. एवं जन्मक्षयातीत वैकुंठ क्षय निज नित्य तेथ पावले ते नित्य मुक्त. हे आगम मत उद्धवा त्या ठिकाणी प्राप्त झालेले तिथे नित्य मुक्त असतात. म्हणून श्री ज्ञानोबराय एका भंगात बोलतात की रामकृष्ण स्मरण जप ते चितयाचे अमुप तप तो वास करील कोटी कल्प वैकुंठ पीठ नगरीशी. कोट्यवधी कल्पपर्यंत अनंत काळापर्यंत वैकुंठामध्ये तो वास करतो, इतकं त्याचं फळ आहे. एवढंच नाही, सलोकता मुक्तीच त्यांना प्राप्त होते असं नाही, स्वरूपता मुक्ती सुद्धा प्राप्त होते. तृतीय चरण. मातृपितृ भ्राता सगोत्र पार. 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 मातृपितृ भ्राता चतुर्भुज नर ऊनी ठेले. चतुर्भुज नर ऊनी ठेले. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. चतुर्भुज चतुर्भुज नर या प्रकारे भगवंताचं नामस्मरणात्मक जप केला तर स्वतः तर तो चतुर्भुज होतोच होतो, परंतु सर्वच मातृ पितृ भ्राता माता पिता भाऊ सगळे गोत्रातील अपार लोक सगळ्यांनाच ही मुक्ती प्राप्त होते. इतकं नामाचं सामर्थ्य आहे. सायुज्यादी सर्व मुक्ती प्राप्त होतात आणि हेच गूढ तत्व मला प्राप्त झालं
आणि मला कोणी दिलं त्याचं कथन शेवटच्या चरणात. ज्ञान गूढगम्य ज्ञानदेवाला धरे ज्ञान गूढगम्य ज्ञानदेवाला धरे ज्ञान गूढगम्य ज्ञानदेवाला धरे ज्ञान गूढगम्य ज्ञानदेवाला ज्ञान गूढगम्य ज्ञानदेवाला धले ज्ञान गूढगम्य ज्ञानदेवाला धले ज्ञान गूढगम्य ज्ञानदेवाला धरे ज्ञान गूढगम्य ज्ञानदेवाला धरे निवृत्तीने दिधले माझे हाती निवृत्तीने दिधले माझे हाती निवृत्तीने निवृत्तीने दिधले माझे हाती माझे हाती आ आ आ निवृत्तीने दिधले माझे हाती निवृत्तीने दिधले माझे हाती माझे निवृत्तीने दिधले माझे हाती हाती माझे हाती माझे निवृत्तीने दिधले माझे हाती माझे माझे हाती निवृत्तीने दिधले माझे हाती निवृत्तीने दिधले माझे हाती हरिमुख्य म्हणा 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 हरिमुख्य म्हणा. श्री ज्ञानोबा सांगतात ज्ञान गूढगम्य ज्ञानदेवाला धले निवृत्तीने दिधले माझ्या हाती. अशा प्रकारचं अतिशय गूढ तत्व मला प्राप्त झालं आणि ते मला कोणी दिलं तरी सांगतात श्री निवृत्तीनाथांनी मला हे तत्व दिलेलं आहे. याविषयी आपल्याला श्री गुरूंनी केलो चाडे ते 6व्या अध्यायाच्या शेवटी काही ओव्या येतात पहा. म्हणजे श्री निवृत्तीनाथ महाराजांनी मला हे तत्व दिलेलं आहे.
नाही मी एक सांगतो पहा, काय बोलतात, जे सात्विकाचे निवडप्रेम गेले आध्यात्मिक खरप्रेम सहज निरोळले वाफे. हे चतुर चित्ताचे मग यानं माझ्या सुंदर चित्ताचा वापसा झाला. नंतर वरी अवधानाचा वाफसा, श्रवण करण्याचा एकाग्रतेचा वापसा झाला. लाधला सोनया ऐसा, सोन्यासारखा वापसा झाला. म्हणतो काय सोन्यासारखी जमत वापसाला आली, आता पेरायला हरकत नाही. म्हणून पेरावया दिवसा निवृत्तीसी, म्हणून माझ्यामध्ये हे तत्वज्ञान पेरण्याचा धैर्य श्री निवृत्तीनाथांनी केलं. मग काय केलं, चाड्यावर हात ठेवा लागतो ना. म्हणे ज्ञानदेव म्हणे मी चाड झालो. सद्गुरूंनी केलो कोडे, कौतुकानं मला चाड बनवलं पेरण्याचं. माथा हात ठेवला ते पुढे बीजची वाहिले. त्यांनी माथावर हात ठेवला आणि बीजच त्यांच्यामध्ये समाविष्ट झालं. म्हणून आता हे बीजच वाढलं, बीजच असं तयार झालं. मग यांच्या मुखातून जे जे निघतं ते चांगलंच निघतं. म्हणजे हे तत्व मला श्री गुरुदेवांच्या कृपेनं प्राप्त झालं असं अंतिम चरणात सांगतात. पुढच्या अभंगाचा विचार नंतर करूया. माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली.